धरणगाव येथे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा कडापाहरा पाहायला मिळतो आहे। आज सलग 9वा दिवस आहे आणि 9 दिवसापासून सलग या ठिकाणी जे आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी जे आहेत ठाण मांडून आहेत आणि कडापाहरा देत आहेत। पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि सशस्त्र जे आहेत पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तावर नियुक्त करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या मतदान झालं 2 डिसेंबर पासून या ठिकाणी जे आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी ठाण मांडून आहेत, रोज कडापाहरा देत आहेत आणि त्यांची जी राहण्याची व्यवस्था आहे याच ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी जे आहेत रात्री झोपतात, याच ठिकाणी जेवण करतात आणि त्यानंतर त्यांच्या दिवसभरातून प्रत्येक कार्यकर्त्याच्या शीटमध्ये या ठिकाणी जो आहे कडापाहरा दिला जातो। आज 9वा दिवस आहे आणि गेल्या 9 दिवसापासून कार्यकर्ते या ठिकाणी कडापाहरा देत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहे। आज 9वा दिवस आला आहे, तुमचा कडापाहरा या ठिकाणी सुरूच आहे। आज 9वा दिवस असला तरी 21 तारखेपर्यंत आम्ही इथं ठाण मारून होऊ। कारण आपण बघत असाल आपल्या जवळच्या मतदारसंघात म्हणजे पाचोऱ्यामध्ये किशोरप्पा हे सत्ताधारी पक्षाचे आमदार, तरी ते कडकोट बंदोबस्त देऊन स्वतः तिथं निगराणी करतायत। त्यांनी चोपडामध्ये असेल, चोपडामध्ये पण शिंदे गटाचे आमदार आहे, तरी तिथं ठेवतात। इथं का होऊ शकत नाही? कारण ह्या सत्ताधारी आरामखोरांनी आमचा बाप चोरला, चिन्ह चोरलं, हे पेट्या का चोरू शकत नाही, पेट्या का बदलू शकत नाही, मतदान का चोरू शकत नाही। त्यामुळे आम्हाला याच्यावर विश्वास नाही म्हणून 21 तारखेपर्यंत जोपर्यंत निकाल फायनल होईल आम्हाला प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी हातात देईल की किती जागा, किती नगराध्यक्ष काय निवडले, जे जे असेल ते भेटल्याशिवाय मी हलणार नाही। कारण आता अधिवेशन चालू आहे अधिवेशन नागपुरात, दुसऱ्याच दिवशी यांनी निर्णय घेतला राज्य सरकारने की 2/3 बहुमत असलं तरी नगराध्यक्ष बदलू शकतो बा। मग हे लोकनियुक्त दिलं का बरं? याच्यापेक्षा यांनी हे करायला पाहिजे की यांनी प्रभागामध्ये लिलाव केला पाहिजे। कसा लिलाव? नगरसेवकाला 10 लाख बोली, 20 लाख बोली, जे करोडो रुपये खोके आता पेट्यांच्या लिलावांनी केला पाहिजे, नगराध्यक्ष खोक्यांचे लिलाव केला पाहिजे। याच्यामुळे आम्हाला भरोसा 21 तारखेपर्यंत आम्ही ठाण मारू, इथून हलणार नाही। त्यानंतर आपण बघितलं जर मतदानाच्या दिवशी जी शाई लावली गेली, इंक लावलं गेलं आपल्या बोटाला, आपण लोकसभा विधानसभा 15 दिवस इंक निघालेली नाही आणि ही जी शाई होती दुसऱ्या मिनिटाला काढून घेतो, वोट काढला की डायरेक्ट संपली। म्हणजे ज्याच्या डबल नाव होतं त्यांनी डबल मतदान केलेलं आहे, असे लोक सापडून नाही, प्रशासनाने कारवाई केलेली नाही। त्यामुळे प्रचंड दबाव हे प्रशासनावर देत आहे, प्रचंड दबाव प्रशासनावर आहे। त्यामुळे या चोरांवर आम्हाला भरोसा नाही। प्रशासन कधी किती सज्ज राहिलं तरी हा प्रशासनावर दबाव करून हे काही करू शकतात, पेट्या आज रात्रात बदलू शकतात। गेल्या 9 दिवसापासून आपले कार्यकर्ते जे आहेत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पाहरा देत आहे, याच ठिकाणी जेवण, याच ठिकाणी झोपणं, अशा पद्धतीचा तुमचा पाहरा या ठिकाणी सुरू आहे। खरं म्हटलं तर हे लोकशाहीची हार आहे। इथे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि निवडणूक आयोग असेल, सर्वसामान्य माणसाचा त्याच्यावरचा भरोसाच राहिलेला नाही। जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असं पेट्या ठेवलेल्या आहे, त्याच्या बाहेर पहारा द्यावा लागतोय। याच्यामुळे ही सरकारची नाचक्की आहे आणि निवडणूक आयोग तर बेशरम आहे एकदम। ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहे, ही लोकशाही संपलेली आहे। ही लोकांना माहिती पडायचं बाकी आहे, फक्त लोकशाही संपलेली आहे। तर अशा पद्धतीने जे आहे निवडणूक आयोग असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल यांच्यावर सडकून टीका या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। जोपर्यंत आमच्या डोळ्यात देखत या ठिकाणून जे ईव्हीएम मशीन जे आहेत मतदान झालेले ते आमच्या डोळ्यात देखत बाहेर पडत नाही आणि निकाल आमच्या हातात येत नाही, तोपर्यंत त्या दिवसापर्यंत आम्ही या ठिकाणून 1 मिनिटही हलणार नाही। असाच कडापाहरा या ठिकाणी सुरू राहील, अशी प्रतिक्रिया आपल्याशी बोलताना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।